केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पहलगाममधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। अमित शहांनी पहलगाममधल्या सुरक्षेचा देखील आढावा घेतलाय। काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन अमित शहांनी पाहणी केली। विविध घटकांची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर पहलगाममधल्या परिस्थितीचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेचा आढावा अमित शहांनी घेतलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत। तर श्रीनगरमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली, कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर पहलगाममध्ये पाहणी केली आहे। दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मदत देऊ केलेली आहे। जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे। राज्य सरकार 6 मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये देणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृतांची संख्या 26 वर आहे। पहलगाममधली कालची दुपार पर्यटकांसाठी जीवघेणी ठरली। दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील करुण कहाण्या आता समोर आल्यात। पती पत्नींच्या समोरच अतिरेक्यांनी गोळ्या घातल्यात। कोणी हनीमूनला तर कोणी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला काश्मीरमध्ये आले होते, पण दहशतवाद्यांच्या रक्तरंजित खेळामुळे कुटुंबियांच्या मनावर खोल जखमा झालेल्या आहेत। हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवाल यांचं 7 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं। विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनीमूनसाठी गेले होते आणि भेळ खात असताना अतिरेक्यांनी धर्म विचारून विनय नरवाल यांना गोळ्या घातल्यात। सोळा एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं। 19 तारखेला ते हनीमूनसाठी म्हणून काश्मीरमध्ये आले आणि 22 तारखेला काल विनय नरवाल यांची गोळ्या झाडून क्रूर दहशतवाद्यांनी हत्या केली आहे आणि त्यानंतर समोर आलेला हा फोटो मन विषण्ण करणार आहे। दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातल्या शुभम द्विवेदीलाही पत्नीसमोर गोळ्या घातल्या। शुभम कुटुंबियांसह 11 दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेला होता। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडल्या। मलाही गोळ्या घाला असं त्यांची पत्नी ईशान्या म्हणत होती, मात्र हम आपको मारेंगे नहीं, आप सरकार को जाकर बताओ असं उत्तर अतिरेक्यांनी दिलंय। इंदूरच्या सुशील नथानियल यांना देखील अतिरेक्यांनी कुटुंबियांसमोर गोळ्या घातल्या। नथानियल यांची मुलगी आकांक्षाही गोळीबारात जखमी झाली आहे। सुशील नथानियल हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह 4 दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेले होते, पण तिथेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे। रायपूरच्या एका उद्योगपतीला लग्नाच्या वाढदिवसालाच दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्यात। रायपूरच्या दिनेश मिरानी यांना दहशतवाद्यांनी पत्नीसोबत फोटो काढताना गोळ्या घातल्या। पत्नी, मुलगा आणि मुलीसमोर दिनेश मिरानी यांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे। तर बिहारच्या मनीष रंजन यांचीही कुटुंबियांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली। पत्नी आशा देवी आणि 2 मुलांसमोर मनीष यांना गोळ्या घालण्यात आल्या। पत्नी आणि दोन्ही मुलं सुरक्षित आहेत। मनीष रंजन हे आयबी ऑफिसर आणि हैदराबाद सेक्शन ऑफिसर आहेत। अतिरेक्यांनी भावनगरच्या पिता पुत्राला आणि मित्राला गोळ्या घातल्या। गुजरातचा 20 जणांचा ग्रुप काश्मीरला सहलीला गेला होता। यतीशभाई आणि त्यांचा मुलगा स्मित यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्यात। त्यांनी यतीशभाई आणि स्मितची हत्या केली आणि पत्नी काजलबेनला सोडून दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।